नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भुजबळ यांचं नाव वापरून खंडणी बनावट आयकर अधिकारी अटकेत. छगन भुजबळ यांचं नाव घेऊन तब्बल 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या बनावट आयकर अधिकाऱ्याला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फार्म हाऊसवर रेड टाकण्याची भीती दाखवत भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडून पैसे मागितले. नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने सापळा रचून गुजरातमधून राहुल भुसारे याला अटक केली. त्याच्याकडून बनावट नोटा, मोबाईल आणि बाईक जप्त करण्यात आली असून तपास अंबड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. गढूळ पाणी, महिलांचा आक्रोश. नेरमध्ये निषेध मोर्चा. नेर शहरात गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छ पाण्यासाठी नेर महिला काँग्रेसच्या नेत्या रत्नाताई मिसळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिलं. महिलांनी बाटल्या दाखवून गढूळपणा स्पष्ट केला आणि प्रशासनाच्या हलगर्जीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी निलेश जाधव यांनी 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पाहूया पुढील बातमी. विदर्भ ट्रॅव्हल्सची धडक, जीवितहानी टळली, कारचे नुकसान. पुसद वाशिम रोडवरील मोठ्या मारवाडी घाटात धोकादायक वळणावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने स्विफ्ट डिझायरला समोरून जोरदार धडक दिली. ही घटना 17 मेच्या पहाटे 6:15 वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवानं कार चालकाच्या सावधगिरीमुळे 4ही प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र कारचं मोठं नुकसान झाले. धोकादायक वळणावर रस्ता अरुंद असल्याने अपघातांचं प्रमाण वाढत असून वाहनधारकाकडून रुंदीकरणाची जोरदार मागणी सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. पाहूया पुढील बातमी. नांदगाव जवळ भीषण अपघात, 3 ठार 6 गंभीर. नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात इर्टिगा कार आणि सिमेंट भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत निफाड तालुक्यातील वैभव वेताळसह 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना मालेगाव रुग्णालयात हलवण्यात आलं असून अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. ही घटना वाहनांची भरधाव वेग आणि असावधपणामुळे घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पाहूया पुढील बातमी. वडनेर भैरवमध्ये ढगफुटी, द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव भागात 17 मे रोजी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातला. अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कांदा, टोमॅटोच्या शेतीचे आणि जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालंय. वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं असून प्रशासनाने तात्काळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. पाहूया पुढील बातमी. येवला बस स्थानकात चोरी, महिलांचं सोनं लंपास. येवला बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी नांदगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या 4 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना घडताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला. चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखत थेट पोलीस स्टेशन गाठले. प्रवाशांची झाडाझडती घेतली असता दागिने सापडले नाहीत. चोरटे पसार झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. बस स्थानकावर सुरक्षेअभावी वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. पाहूया पुढील बातमी. नाशिकमध्ये तिरंगा रॅली, देशभक्तीचा जल्लोष. पाकिस्तान विरोधातील लष्करी कारवाईचं समर्थन आणि जवानांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिकमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. पंचवटी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅलीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रारंभ केला. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीत अनेक मान्यवर, माजी सैनिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सैन्याच्या शौर्याला सलाम करत देशप्रेमाचे दर्शन घडले. पाहूया पुढील बातमी. पांढुर्लीत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रक्तदान शिबिर. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. तालुकाध्यक्ष बहिरू दळवी यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिरात 60 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात देशप्रेमाची भावना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. पाहूया पुढील बातमी. गोविंदा यांची मालेगावमध्ये व्यंकटेश्वरा फार्मला सदिच्छा भेट. प्रसिद्ध अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांनी मालेगाव येथील व्यंकटेश्वरा फार्मला सदिच्छा भेट दिली. डॉक्टर शिवाजीराव डोळे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या संस्थेने माजी सैनिकांना शेतीच्या माध्यमातून सशक्त केलं असून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण आणि साधनांची उपलब्धता देत एक प्रेरणादायी कार्य उभं केलं आहे. या कार्याच्या कौतुकासाठी गोविंदा यांनी भेट देत संस्था आणि शेतकरी वर्गास प्रोत्साहन दिलं. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉक्टर डोळे यांना ॲग्रिकल्चर मॅन ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पाहूया पुढील बातमी. आरटीओ अधिकारी आणि एजंट यांना 2,000 रुपयांच्या लाच प्रकरणात रंगेहात अटक. पुसद येथील आरटीओ कॅम्पमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आरटीओतील 3 सहाय्यक निरीक्षक आणि एक खासगी एजंट 200 रुपये प्रति क्लास लाच लावून 2,000ची मागणी करताना सापडले.
या फसवणुकीत शिकाऊ आणि कायमच्या परवान्यासाठी आर्थिक फसवणूक उघडकीस आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपींना रंगेहात अटक केली आहे. गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Bell icon. Never miss an update.